सभापती महोदया, जी काही IVF सेंटरवरती कारवाई झालेली आहे, नक्कीच हा विषय अ, गंभीर आहे आणि कारवाईची माहिती आज या ब्रीफिंगच्या माध्यमातून घेत असताना देखील जी काही मोडस ऑपरेंडिंग आहे ती कशा पद्धतीने चालते त्याचं गांभीर्य देखील हे लक्षात येत आहे. सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी ह्या लक्षवेधीच्या मार्फत नक्कीच एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. एकंदरीत ही जी कारवाई अशा पद्धतीची कारवाई महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा झालेली आहे आणि ह्या कारवाईमध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मी थेट आपल्या प्रश्नांकडे येतो की ह्या कारवाई होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सेरोगसीचा कायदा हा केंद्र सरकारने 2021 मध्ये केला आणि सेरोगसी अर्थातच जे कपल तिथे कन्सीव्ह करू शकत नाही त्यांच्याकडे हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 2022 साली तिथे राज्य मंडळाची आपण तिथे स्थापना केली आणि ह्या मंडळाच्या मार्फत आपण प्रत्येक परिमंडळ स्तरावरती आपण एक समिती नेमलेली आहे. ह्या केंद्र शासनाने IVFच्या या लॅबना किंवा IVFच्या ह्या काही जे काही आस्थापना आहेत त्यांना परवानगी देण्याकरिता एक पोर्टल सुरू केलेलं आहे. या पोर्टलवरती ॲप्लिकेशन करावं लागतं. अप्लाय केल्याच्या नंतर त्याचे इन्स्पेक्शन होतं या तज्ज्ञ समितीमार्फत आणि इन्स्पेक्शन झाल्याच्यानंतर त्यांना ती परवानगी मिळते. एकंदरीत ह्या परवानगी दिल्याच्या नंतर त्याचा जर का कोणी दुरुपयोग करत असेल, जसं ह्या केसमध्ये आढळलेलं आहे की हा दुरुपयोग होऊ नये ह्याकरिता जे काही ॲक्शन घेणं आवश्यक आहे ते नक्कीच त्यासाठी आवश्यक पावलं आपण उचलत आहोतच. परंतु ह्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात आली की जे काही ठाण्यामध्ये कारवाई झाली ते कुठलंही सब सेंटर नव्हतं, ते एका घरामध्ये छापा आपण केलेला आहे आणि तो पोलिसांच्या इंटेलिजन्स मार्फत जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे तो छापा आपण टाकला होता. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत घेऊन आपण हा छापा टाकला होता आणि या छाप्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की तिथे कुठलेही अधिकृत सब सेंटर असं नव्हतं. जे काही नाशिकमध्ये IVF सेंटर होतं त्या डॉक्टरांच्या मार्फत इथे काही रॅकेट चालवलं जात होतं. अशा काही गरजू महिला, ज्या महिलांना पैशांची आवश्यकता आहे अशा महिलांना तिथे त्यांची फसवणूक करून त्यांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना हे इंजेक्शन द्यायचे आणि त्यांच्या मार्फत ते बिजाणं आहे ते मॅच्युअर करायचं आणि ते मॅच्युरिटी झाल्याच्या नंतर ते नाशिकला त्यांना घेऊन जाऊन ते जे काही रिट्रीव्हर आहे ते करायचं आणि मग ते आंध्र प्रदेश असेल किंवा अन्य काही विविध राज्यामध्ये आणि देशाच्या बाहेर देखील हे काही एम्ब्रिओज आहे ते पाठवण्याचं काम या IVF सेंटरच्या माध्यमातून होत असं आपल्या तिथे ह्या तपासणी अंती निदर्शनास आलं. एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये जवळपास 10 महिला याच्यामध्ये पीडित होत्या आणि या कायद्याच्या तरतुदीनुसार जर का कोणाला डोनेशन करायचं असेल डोनर म्हणून ते फक्त एकदाच सरोगसी करू शकतात, त्यांना एकापेक्षा जास्त करायची परवानगी नाही. इथे एकाच महिलांना 8-8, 10-10 वेळेला ह्यांनी हे केलेलं आहे, लक्षात आलेलं आहे. म्हणून तो पहिला आपलं जे सूचना होती की ह्यांचं मेडिकल रिपोर्ट नक्कीच आपण तो ताब्यामध्ये घेऊ आणि त्या महिलांच्या वरती ज्या काही पीडित महिला आहेत त्यांना जे काही इंजेक्शनमुळे त्यांच्या आरोग्यावरती काय त्याचा परिणाम होईल त्याचं सगळं आकलन करून नक्कीच त्यांना जी काही मदत करायची आहे ती शासनातर्फे ही केली जाईल. दुसरा आपला प्रश्न होता की सूचना आपली होती की IVF एक लक्षात आले की ह्याच्यामध्ये आता एकाच महिलेचं रजिस्ट्रेशन वारंवार कसं त्यांनी केलं तर सभापती महोदया यांनी एकाच महिलेला जेव्हा इंजेक्शन देत असताना रजिस्ट्रेशनच्या वेळेला त्यांनी खोटे आधार कार्ड वापरले. म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे रजिस्टर करत असताना त्या विविध महिला आहेत असं तिथे दाखवलं, परंतु प्रत्यक्षामध्ये महिला त्या एकच होत्या. म्हणून आपण आता एक तिथे निर्णय घेऊ शकतोय आणि किंवा आपण त्या निर्णय घेण्यावरती आपण आहोत की जे काही पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी वापरलं जाते त्याच पोर्टलवरती ह्या महिलांचं रजिस्ट्रेशन करत असताना त्यांनी आधार कार्ड लिंक करून आपण ते रजिस्ट्रेशन आपण ते कंपल्सरी आपण करू आणि आधार कार्ड लिंक झाले की मग त्यांना डुप्लिकेशन करता येणार नाही, कारण ते एकदा आधार कार्डाच्या वरती जेव्हा लिंक ते होऊन जाईल मग त्या आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असलेल्या ज्या कमिटीच्या अंतर जे पोर्टल वापरलं जातं त्या पोर्टलवरती त्या महिलेची सगळी माहिती उपलब्ध होईल आणि म्हणजे राज्याचे जेवढे IVF सेंटर्स आहेत ते सगळे क्लब होतील आणि त्याला शक्यतो आपण त्याला ब्लॉकचेनवरती आपण टाकू जेणेकरून त्याला कोणी इंटरफिअरन्स तिथे करणार नाही. तर मला वाटतं सभापती महोदया आपण कारवाई करत असताना आता राज्यामध्ये एकूण जवळपास 860च्या दरम्यान ही IVF सेंटर्स आहेत आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने नक्कीच ह्या 860 सेंटरमध्ये पोलिसांच्या मार्फत आणि जी काही तज्ज्ञ समिती आहे जी आरोग्य विभागाशी संबंधित आहे अशा संयुक्त कारवाया ह्या सर्व 860 जे काही IVF सेंटर आहेत त्यांची संपूर्ण माहिती ही गोळा केली जाईल
आणि कारण गृह विभागाला सोबत घेणं आवश्यक आहे, कारण शेवटी जर का डुप्लिकेशन डॉक्युमेंटेशनमध्ये होत असेल तर ते काही आरोग्य विभाग तपासू शकणार नाही. म्हणून गृह विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व IVF सेंटरवरती सुमोटो तिथे कारवाई करेल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे IVF सेंटरचा गैरवापर करून जर का तिथे असे चुकीचे प्रकार घडत असतील, जसं ह्या केसमध्ये आपण केलेलं आहे, आपण डॉक्टरांना तर आपण अटक केलेलीच आहे, पण ते IVF सेंटरचं जे रजिस्ट्रेशन आहे ते देखील आपण आता रद्द करायचे आदेश आपण दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आदेश हे दिले जातील.